ही गडबड काय झाली पुढे सांगतेच, पण त्याआधी एका चांगल्या रुटीनची सुरुवात करण्यासाठी हा मुहूर्त बेस्ट आहे. तो म्हणजे मुलांची शाळा चालू झाली आहे, मुलं शाळेत गेली की आपल्यासाठी आपण थोडा वेळ काढू शकतो. वॉक करणं, एक्सरसाइज करणं, जे जमतं ते करणं. त्यानंतर अजिबात ब्रेकफास्ट स्किप करू नका, त्यातही हेल्दी ब्रेकफास्ट केला तर अजून चांगलं. आपली घरची कामं ही कधीच संपणार नाही आहे, एक झालं की दुसरं काम तयार होतं, पण त्यातही आपल्यासाठी वेळ काढून आपल्याला घरही टापटीप ठेवायचं आहे. आणि हे कारण तर अजिबातच देऊ नका की आंघोळीनंतर केस वर बांधायचे आणि कामाला लागायचं आहे. 5 मिनिटं आपल्यासाठी आपण नक्कीच काढू शकतो. आज मला टिफिन बनवायचा नव्हता आणि नवरा जेव्हा असं म्हणतो ना, तेव्हा खरंच सुट्टी मिळाल्यासारखं वाटते आणि काहीतरी ॲडजस्टमेंट आपण करतो. सकाळी मी डोसा बनवला होता, पण डोसापेक्षा रियांशचं मन जरा आलू पराठामध्ये होतं, म्हणून संध्याकाळी त्याला आलू पराठा बनवून दिला. सोबतच मला अप्प्यांसाठी या सगळ्या डाळी मिक्स करून भिजायला ठेवायच्या होत्या. रियांशला पराठा बनवून दिला, माझ्यासाठी मी चहा बनवला आणि गप्पा गोष्टी करत करत चहा बाल्कनीमध्ये एन्जॉय केला. त्यानंतर मला सत्तू पीठ बनवायचं होतं. असे जे चणे आहेत ते मी छान सोलून घेतले, भाजून घेतले आणि मिक्सरमधून असं स्मूथ पावडर तयार करून घेतलं. उन्हाळ्यासाठी ना हे सत्तू ड्रिंक एकदम बेस्ट आणि हेल्दी आहे. ग्लासमध्ये थोडा बर्फ टाकला, 2 चमचे सत्तूचं पावडर टाकलं, त्यात भाजलेलं जिरं पावडर, थोडासा चाट मसाला आणि मीठ घालायचं, वरून पाणी घालायचं आणि हे सत्तू ड्रिंक खरंच दिवसातून 2 वेळासुद्धा पिऊ शकतं. निंबू टाकता टाकता माझ्याकडून ती झालेली एक चूक होती, पण परत थोडंसं निंबू पिळलं आणि मस्त सत्तू ड्रिंक एन्जॉय केलं. रात्री परत डोसाच खाल्ला आणि या तव्यावर ना डोसा खरंच खूप छान बनतो. हे बॅटर तयार करून ठेवलं आणि असा गेला आजचा दिवस. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.